उजनी धरणामध्ये बोट उलटून 6 जण बेपत्ता झालेले आहेत। एनडीआरएफ कडनं बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे। सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। अपघाताची चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। इंदापूरमधली घटना आहे। बोट उलटून 6 जण बेपत्ता झालेले आहेत। त्यांचा शोध सध्या एनडीआरएफ कडनं सुरू आहे। सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। इंदापूरमधली घटना आपण बघतोय। सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचल्यात। एनडीआरएफ कडनं बेपत्ता प्रवाशांचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। अपघाताची चौकशी करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी याविषयी केलेली आहे। मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालंय, म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल। आधीच कांद्याला भाव नाहीये, शेतीत मालाचा, त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालंय। त्याच्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झालंय त्याची आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरात ही दुर्दैवी घटना झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे। उजनी धरणामध्ये बोट उलटून 6 जण बेपत्ता झालेत आणि या संदर्भामध्ये चौकशीची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे।